सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचा राहील. जर तुम्ही व्यवसायामध्ये बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला काही प्रस्ताव घेऊन भेटलात तर तो तुमचा मुद्दा समजून घेईल. आज नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या चुका या टाळाव्या लागतील. तुम्ही तुमच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्याल आणि तुमची जर एखादी इच्छा असेल तर ती आज पूर्ण होईल. कुटुंबातील लहान मुलं तुमच्याकडनं आज एखादे गिफ्ट मागतील. आज समाजामध्ये तुमचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढत असल्याचं दिसून येते. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये बांधून हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन प्रसिद्धी मिळवण्याचा राहील. कोणताही विचार न करता तुम्ही आज कामामध्ये पुढे जाल आणि भविष्यामध्ये तुम्हाला काही अडचणींचा सामना यामुळे करावा लागेल. आज तुमचा आदर वाढेल आणि तुम्ही व्यवसायामध्ये तुमच्या दीर्घकालीन योजना पुन्हा सुरू करू शकाल. एकापेक्षा जास्त स्रोतांकडनं पैसे मिळाल्यानं तुमचं मन आनंदी असेल, परंतु तुम्ही तुमच्या कामापेक्षा इतरांच्या कामाकडे जास्त लक्ष द्याल, ज्यामुळे तुमचं काम हे उशिरा होऊ शकतं. जर तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येणारा राहणार आहे. व्यवसायामध्ये तुम्ही कोणाकडनं काही मदत मागितली तर ती तुम्हाला अगदी सहज मिळेल आणि तुमच्या भावंडांकडनं तुम्हाला पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येते. तुम्ही सामाजिक कार्यात देखील मोठ्या उत्साहानं सहभागी व्हाल, ज्यामुळे तुमची ओळख इतर लोकांची होईल आणि तुम्हाला एखादं सामाजिक पद मिळू शकेल. जर तुमचं कुठलंही महत्त्वाचं काम हे बराच काळ रखडलेलं असेल तर त्याला देखील आज गती मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी नोकरीच्या ठिकाणी चांगली कामगिरी करून प्रसिद्धी मिळवण्याचा राहणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये नवीन उपकरणं देखील विकत घेऊ शकता. मित्रांसोबत वेळ घालवताना तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. कोणतंही महत्त्वाचं काम करताना तुम्ही आज काळजी घ्यायला हवी, अन्यथा ते पूर्ण होणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या मनामध्ये असलेल्या समस्यांविषयी बोलू शकता. तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्हाला आज गती ठेवावी लागेल तरच ती पूर्ण होतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मिश्रित परिणामांचा राहील. तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला चांगला पाठिंबा आणि सोबत मिळत असल्याचं चित्र आहे. तसेच कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या व्यवसायाला मंजुरी मिळाल्यानं तुमचं आज वातावरण घरामध्ये आनंददायी राहील. जे लोक परदेशामध्ये काही व्यवसाय करण्याचा विचार करतायत त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. तुमची जीवनशैली अधिक आकर्षक होईल. तुमचं एखादं काम पूर्ण झाल्यानं तुम्ही आज आनंदी व्हाल. आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्वांचा पाठिंबा मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. भौतिक बाबींमध्ये तुम्ही सावधगिरी बाळगा. तुम्हाला आज कुटुंबातील एखाद्या सदस्याकडनं चांगली बातमी ऐकायला मिळेल. काही नवीन लोकांशी तुमचे संपर्क वाढतील. घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे तुम्हाला तुमच्या बोलण्यात किंवा वागण्यामध्ये गोडवा ठेवावा लागेल. तुमचं राहणीमान सुधारेल आणि जर कोणी तुम्हाला उधार पैसे देऊ केले तर ते बिलकुल घेऊ नका. आणि जर कोणाला तुम्ही उधार पैसे दिले असतील तर आज ते तुम्हाला परत मिळतील. तुमच्या पालकांच्या आशीर्वादानं तुमचं कुठलंही प्रलंबित काम हे वेळेवरती पूर्ण होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज भगवान विष्णूंना लाडवाचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा येईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आज चांगलं काम कराल. तुम्ही तुमच्या कोणत्याही समस्यांबद्दल तुमच्या मित्राशी आणि नातेवाईकांशी बोलू शकता. भागीदारीमध्ये काम करणं आज तुमच्यासाठी चांगलं राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला कोणावरही आंधळेपणानं विश्वास ठेवणं टाळावं लागेल, अन्यथा तुमचा विश्वासघात केला जाऊ शकतो. आज व्यावसायिक लोक त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी यशस्वीरित्या प्रयत्न करतील. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की कामगार लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत चांगला राहणार आहे. तुमची सकारात्मक विचारसरणी आज तुम्हाला बऱ्यापैकी मदत करेल. तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक चांगली ऑफर मिळू शकते आणि जे लोक प्रेमजीवन जगत आहेत त्यांना आज त्यांच्या जोडीदाराच्या कमकुवतपणावरती मात करावी लागेल, अन्यथा नंतर काही समस्या या उद्भवू शकतात. जर तुमच्या आरोग्यामध्ये बिघाड झाला असेल तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. प्रवास करताना तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा आणि तांब्याच्या भांड्यातनं भगवान शिवांना जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत उत्साही राहणार आहे. तुमचा आदर आज वाढेल आणि तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटू शकता जे तुमच्या आर्थिक भविष्यासाठी फायदेशीर राहील. काही संवेदनशील बाबींमध्ये तुम्ही सावधगिरी बाळगायला हवी. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना जास्त लक्ष द्यावं लागेल. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आज बचत योजनांवरती संपूर्ण लक्ष देतील. नवीन वाहन खरेदी करण्याची आज तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे कुटुंबातील वातावरण हे आनंददायी राहील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र राहणार आहे. आज तुम्हाला कामातील अडथळे दूर करावे लागतील, अन्यथा समस्या पुन्हा उद्भवू शकतात. तुम्ही आर्थिक संधीबद्दल थोडेसे जास्त विचार करत असाल, ज्यामुळे काही मोठ्या संधी तुमच्या हातून निसटून जाऊ शकतात. तुम्ही आज कुटुंबाला सोबत घेण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही तुमची दिनचर्या नियंत्रित राखायला हवी. जर तुम्ही व्यवसायासाठी दुसऱ्यावर अवलंबून असाल तर तुम्हाला समस्या येऊ शकतात. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मिश्रित परिणामांचा असेल. आज तुमच्यात सहकार्याची भावना वाढीस लागेल आणि तुम्ही सर्वांचा आदर करायला शिकाल. तुम्ही कोणत्याही बाबतीमध्ये वडीलधाऱ्यांचा सल्ला अवश्य पाळा. कामाच्या शोधामध्ये असलेले लोक त्यांच्या मित्राकडे काही मदत मागू शकतात. तुम्हाला आज दूर राहणाऱ्या कुटुंबातील एका सदस्याकडनं चांगली आनंदाची बातमी मिळेल. व्यवसायामध्ये तुमच्या चढउतार येतील, परंतु तरीही तुमच्या घरात चांगलं वातावरण असेल. तुम्हाला भूतकाळातील काही चुकांमधून धडा हा घ्यावा लागेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज दृश्य देवता भगवान सूर्यनारायण यांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संयम राखण्याचा राहील. घर किंवा बाहेर कुठलंही घाईघाईनं काम करू नका आणि कुठलाही निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. कौटुंबिक संबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवा. मालमत्तेशी संबंधित वादामध्ये तुम्हाला विजय मिळू शकतो. तुम्ही आज तुमच्या परंपरांचं पालन करण्यात कुठलीही कसर सोडू नका. तुम्ही धार्मिक कार्यात देखील आज सक्रियपणे सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ताणतणावातून मुक्तता मिळत असल्याचं दिसून येते. मुलं आज काही महत्त्वाच्या कामासाठी सहलीला बाहेर जाऊ शकतात. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.